50% मर्यादा ओलांडल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणं कठीण। केंद्राच्या कोर्टामध्ये चेंडू टोलवताना पवारांची भूमिका। जरांगे हाकेंसह सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचं आवाहन। मोकळं करा म्हणणाऱ्या फडणवीसांनाच विधानसभेमध्ये जागा वाटपाचे सर्वाधिकार। कालच्या मुंबईमधल्या बैठकीमध्ये निर्णय। 150 जागांचा भाजपचा आग्रह कायम। 20 ऑगस्टला अंबाबाईच्या दर्शनानंतर महायुतीमधला जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करणार। उदय सामंतांची माहिती। तर 8 ते 10 दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडून जागा वाटपावरती अंतिम निर्णय येण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येत्या शनिवारी वितरित केला जाणार। पुण्यामधल्या बालेवाडी स्टेडियममध्ये भव्य दिव्य सोहळ्याचं नियोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। विधानसभेमध्ये आशीर्वाद न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये परत काढून घेऊ। महिलांच्या मेळाव्यामध्ये रवी राणा यांचं वक्तव्य। विरोधकांची आग पाखड। तर भावा बहिणीच्या नात्यानं गमतीनं बोललो राणांची सारवासारव। मातोश्री बाहेर घोषणाबाजी करणारे आंदोलक एकनाथ शिंदेंचे भाडोत्री। फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप। तर संजय निरुपमांकडून ठाकरे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुप्तांच्या संबंधांचे आरोप। केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या बैठकीमध्ये संभाजीराजे छत्रपती आक्रमक। कामात गैरप्रकार झाल्यास तुम्हाला जबाबदार धरणार। मुश्रीफांना इशारा। राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनचे सर्व्हर बंद। तर ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्याच्या भुजबळांच्या सूचना। दहावी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी ते 18 मार्चच्या दरम्यान 12वीची। तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्चच्या दरम्यान 10वीची परीक्षा होणार। अजित पवारांच्या अल्टिमेटमला 10 दिवस उलटले तरी मुंबई नाशिक महामार्गाची परिस्थिती जैसे थे। अजित पवार अधिकाऱ्यांना निलंबित करणार का याकडे लक्ष। पेसा भरतीसाठी नाशिकमध्ये आदिवासी आक्रमक। आंदोलकांचा आमदारांना घेराव। तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत रास्ता रोको। चंद्रपूरमधील कुख्यात गुंड हाजी सरवरची निर्घृणपणे हत्या। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये समर्थक गोळा झाल्यामुळे तणावाचं वातावरण। हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वामध्ये कावड यात्रा। 18 किलोमीटरच्या कावड यात्रेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंसह हजारो शिवभक्त सहभागी। मुंबईमध्ये येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली। वाशीच्या मार्केटमध्ये वाटाणा गवार 150 रुपये किलो। भेंडी आणि कोबीची ही सेंचुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।